पण मी सॅड झालो. का? उद्यापासून नाही मिळणार. माझे तिन्ही पोरं एकत्र कसं वाटतं मला? मस्त हॉटेलसारखं वाटतं ना. याला नाव काय देणार? दम देण्यामध्ये हुशार आहे, ती सगळ्यांना दम देते. हो बघा बघा हे बघा, अजून पण मला पण हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज आहे गटारी आणि आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत गटारी. प्रिशा आहे माझी को शेफ, जी मला हेल्प करणार आहे. ती झोपलेली आहे, झोपेतच आहे ती, नेहमी झोपेतच असते. तर आज आम्ही दुपारी बनवणार आहोत फिश आणि इव्हनिंगला बनवणार आहोत चिकन, बिकॉज निखिल गेला आहे ऑफिसला आणि निखिल काय फिश खात नाही असं, पण तर आम्ही ठरवलं की आम्ही दुपारी फिश खातो आणि संध्याकाळी चिकन. तर आता फिशमध्ये मी फिश फ्राय करते, पॉम्फ्रेट फ्राय, आणि प्रॉन्स अजून ठरवलं नाही काय करायचं आहे. तर लेट्स गो अँड सी काय बनवायचं आहे. मी हे धुवून हळद आणि लिंबू वगैरे लावून ठेवलं आहे. तंदूर करू, तंदूर प्रॉन्स मलाई वाले. माती याच्यात. पिल्लू बघा उलटा होऊन एकटाच खेळतोय त्याचा. हे आमचा आगरी मसाला आहे. गरम मसाला संपलेला आहे म्हणून आता हे जरा हे धनिया पावडर, थांबा ठीक आहे, हे जिरा पावडर, हे मी मीठ टाकते अंदाजे आपल्या. तुझं फेवरेट फिश काय आहे? कोळंबी. आज कोळंबी बनवते, तुला काय पाहिजे कोळंबीचं? तंदूर प्रॉन्स. मस्त. चला आता आपण ना प्रॉन्सचं हाफ मॅरिनेशन करूया. बघा बाकीचं मॅरिनेशन ना मला बनवावं लागेल. हे जाते कोरिएंडर पावडर, सॉरी जिरा पावडर होते ते, हे कोरिएंडर आहे. अद्रक लसूणची पेस्ट, ही एवढी अद्रक लसूणची पेस्ट मी इव्हनिंगसाठी केलेली आहे. आपल्याला काय बनवायचं आहे? मी बिर्याणी बनवतीये, चिकन मलाई चिकन बनवते, चिकन टिक्का बनवतीये. तुला अजून काय पाहिजे? हो, त्याचं मॅरिनेशन तर चिकन आल्यावरती होईल. ठीक आहे, थांब जरा. रवा घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार म्हणजे माझा कलर फेड नको होते म्हणून. मीठ पण टाकलं होतं, पण माझ्या मच्छीमध्ये मीठ ऑलरेडी थोडंसं जास्त वाटतं मला. सो लेट्स नॉट पुट एक्स्ट्रा मीठ. मी काय तेल काय अंदाजच असतं माझा. स्टार्टिंगला जास्तच थोडंसं असलं पाहिजे, सो दॅट रवा चिटकणार नाही आणि कोटिंग आपली राहणार. ही आमची आगरी पद्धतीची फिश फ्राय आहे, जे आम्ही असंच करतो. मी तर असंच शिकलेली आहे. ही दाखवून टाकलेली प्लेट साफ झाली. येस ऑफकोर्स. ही जाते दुसरी माझी फ्राय. काय चाललंय तुझं पिशा? रांगोळी करतेस तू? हा रांगोळी? अगं मच्छी फ्राय आहे ते, केलं त्याला. इकडे नाही लावली. म्हणजे तू रांगोळी भरणार होता? अगं रवा आहे ते, रवा. चल चल दुसरं प्रॉन्सचं रेसिपीचं करायला घे चल. मला चिकनसाठी पण आहे ना, तुम्ही जेवढं लागणार आहे तेवढं करते. आणि हे एकदा फोडलं का ते यूज करावंच लागतं. काय जेवढं पाहिजे तेवढं यूज करा. ठीक आहे. पुदिना मिरची आणि कोथिंबीरची चटणी आपण नंतर करूयात. चटणीमध्ये त्याच्यात लागणार मला मॅरिनेशन मध्ये पण, तर ते आपण नंतर करूया. सध्या दही घेऊया. कैची कुठे गेली ग? कैची. ते आता हंकड वगैरे मला काही जमत नाही करायला. कोण करणार एवढं रात्रभर ठेवणार? तुला पाहिजे? नाही. येस, काजू. साखर टाकलं तरी बस आहे. साखर 7-8 टाकले अच्छा. तरी बस आहे. इलायचीची पण पावडर टाकूया. अच्छा जाईल एक अख्खा चीज.
एक दोन टाकले तरी बस होतं. पेशीन आता ह्याचं ना वाटण कर, पेस्ट कर म्हणजे तयार. इलायची पावडर टाकते तर म्हणजे हे मस्त असं मॅरिनेशन केलेलं आहे तयार. हळद जास्त झाली म्हणून त्याचं व्हाईटिश कलर नाही आला, थोडं येल्लोइश ग्रीनिश कलर आलेला आहे. हरकत नाही आहे. मिरची थोडंसंच घे. गॅस तर पूर्ण बँड वाजणार, मग काय गॅस तर धुणार. आमचं सुंदर सुगंध सुटलेला मस्त. इथे घे ना. तर बाकीचे मी ठेवते, तोपर्यंत तुम्ही लोक खाऊन घ्या. थोडेसेच झालेत हे, आता अजून बाकीचे ना मी बनवते. गरम मसाला झालं. बकवास रिएक्शन दिलं मग. मस्त आहे ना गं. तोंडात असतं ना रिएक्शन तरी कसं आहे. आपण ना टेस्ट करून बघूया. यम यम झालं. निखिल वेडा आहे प्रॉन्स सारखी वस्तू तो खात नाही. मम्मी जेवली, प्रशाने खाल्ली फिश. आता खाते ती. कुठे गेले बाई प्रॉन्स? नको आहे तुला? मला दे ना, तुला नको असेल तर. ती शहाणी असशील ना, दे चल. तुझं कसं वाटतंय? मला कसं हॉटेलसारखं वाटतं ना. याला नाव काय देणार? तू बोल. प्रिशावाली प्रॉन्स. पिपी प्रॉन्स. पिपी प्रॉन्स. ओके. क्लाउडला लागले भूक. क्लाउडला दिलं त्याचं जेवण, त्याला जेवायचं आणि त्याला आमचं जेवण हवंय. मिळणार नाही. माझी मेड येण्याच्या आधी मी मॅरिनेट करून घेते, मीन्स क्लिनिंग होऊन जाईल एकदाच. पसारा आहे. ही रेडी जी दुपारी पेस्ट केलेली ही मी टाकते ह्याच्यामध्ये. मला चिकन प्रशा ती अदरपासूनची पेस्ट घे ना. मी याच्यात एक गोष्ट टाकायला राहिली. हे ना क्रश तिखटपणासाठी ह्याच्यात पण टाकते थोडंसं. तेव्हा निघून का ना चला घ्या. येऊ देते त्याचं रिएक्शन कॅपी कर कॅप्चर कर. मला माहिती बट तर रिएक्शन देणार. चिकन. पण मी सॅड झालो. का? उद्यापासून नाही मिळणार. क्लाउड पण क्लाउड चिकन ठेवलंय मी आता. हो पण क्लाउड कुठे खातो? नुसतं जेवणामध्ये त्याचे मूड झालेत, मूड स्विंग्स होत आहेत माझ्या पोराचे. डॉक्टर बोलतो त्याला हॉर्मोनल इश्यूज झालेले. काय रे? मी तुला समजावलं कसं शिकवलेलं होतं की तुला. हो 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 बाबा. चांगली उपचार झाले. स्मेल बघ कसं आंबट आंबट. आंटी आली. चिकन आलं वाटतं. आंटी आली. चिकन इकडे आहे. बघ ना येडच आहे. अक्षराची मोस्ट फेमस चटणी आहे ही. खूप लोकांना आवडते. म्हणजे खूप मस्ती चटणी पण लोक खातात. थोडी भारी बनते ही चटणी. हा पण अद्रक नाही. भारी बनते भारी. थोडस साखर थोडीशी स्वीट असते ती अशी स्वीट, थोडस मिंट, थोडस सॉल्टी असं सगळं येतं ना फ्लेवर. पण आता ना डार्क होईल कारण मी ना याच्यात वाटते. मी कधी वाटत नाही पण मी हे करते. संध्याकाळपर्यंत नाही. हा काय अक्षरशः बरिस्ता बनवायला सांगितले. बरिस्ता कॉफी. आमची बेकार पाहिजे. हे आता तू काय टाकते याच्यामध्ये? गरम मसाला पण टाकायचा असतो. गरम मसाला आहे नाही. मी मीठ टाकलं, साखर टाकलं थोडस. कसुरी मेथी एवढंच राहिलं. पण बरं झालं आठवण दिली. कसुरी मेथी याच्यात टाकायला हवी. हा मला वाटलेलंच. कसुरी मेथी आता फ्रीज मध्ये. आणि मी ती फ्रीज ओपन करणार नाही. ती फ्रीज ओपन केली तर मी बेशुद्ध होईल.
सो आय एम सॉरी बॉस. ठीक आहे. राहू दे. कसुरी मेथी स्किप्ड फॉर दिस टाइम. ओके. आणि हे जायफळ पावडर. जा ना यार. जायफळ पावडर बिर्याणी मध्ये पण त्याच्यामध्ये ऑलरेडी असणार. ओके. आणि बेकिंग सोडा. बुक्का दे तुला. बुक्का दे तुला. देऊ बेकिंग सोडा टाकू मी हा हे घे. टेस्ट करून बघ चल. अशी काय कांदा मग काय दे ना नुसते दही. कांदा कशाला पाहिजे. खराब करायला तोंड तुझं. मस्त तोंड काय केलं पण चांगलं. कांदा एक सेकंड. आवडत नाही तुला. बिर्याणी तर नुसतं नाही आवडत. ई. नुसता करता कांदा नाही आवडत. त्याचं खाकडला निखिल. मम्मी झालं. हा झालं 2 मिनिटं. ते होईल ना मम्मी. काय फरक पडतो. नाही ते ना सुटणार नाही. टाइमपास चाललाय मम्मीचा. रिस्ता डायरेक्ट आपल्याला नुसतं बोलतात. ओके. करपलं रे. तू लेट आलास. नाही करत बरोबर आहे. नाही करपलं बघा. हे अजून बनवायचे बाकी फॉर टॉपिंग म्हणजे करून टाकण्यासाठी काही जाऊन आपण काम करूया. मला चिकन शिजवायला टाकते. ठीक आहे बनवूया आपण. हं? ठीक आहे. आपण तेल टाकलं नाही ना मॅरिनेशनला. थोडंसं टाकलेलं आहे तेल. तरी पण टाकते थोडस. थोडंसं आपण पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे. हो रेसिपी सांगतोस. मी ते गरम होतं स्टीलचं आहे ते. हो त्याच्यात आहे ना. त्याचं कुठे पकडायला आहे ना वरती. पण घ्या. क्या चम्मच आहे. वा अरे ते गरज त्याच्यात ऑलरेडी तेल खूप वा त्या चम्मच आहे. जास्त बोलू. हे रेडीमेड वाला पॅकेट आहे. मला ते आवडत नाही म्हणून. ठीक आहे. आहे आता संपायचं म्हणून. असं नाही की माझं जेवण झालेलं आहे. नो. हे सगळं कुक्ड आहे. ओनली चिकन इज कुक्ड. पण त्याला आता तंदूर वगैरे सगळं करणार. ते आता जेवतानाच करू. अजून खूप वेळ आहे जेवायला. 2 hours 3 hours आहेत. मी ठेवते आणि आता आम्ही काय करू. बिर्याणी बनवायला घेते मी. कारण ना अबू अजून झोपलेला आहे. का झोपले एवढे तो आज. बाबूच्या औषधांसाठी आज डिकॉम्बोशन आहे. त्यासाठी आम्ही बनवतो. होय. कट्स नाही दिसत. चल चल घे. टाक पटकन चल. असं ठेवू 4 असे आणि मध्ये एक ठेवू. साईडला थोडीशी एक साईड जागा ठेव जिथे हे ठेवलं मी तुम्हाला. काय मला नाही माहिती. इथे काय येणार आपलं. अडक लावलंय आणि मम्मीचं वेगळंच. नको अशी घेऊ. ती गाऊन एकच माझी असते. जा ना मला वाटते. नवीन घेऊ. नको बिलकुल नको. का ग. चुप रे तू काय
रेकॉर्ड निखिल सासूला गाऊन मागव 4-5 चांगले चांगले. काय म्हणतात त्याला तुझ्या भाषेमध्ये बेडशीटचा कपडा ना. हा ह्या बेडशीटचे कपडे वाले मागव, तिला आवडतात तसलेच. चल तू कशाला लागलाय, चल मसाले काढ सगळे. चल फास्ट फास्ट, यू नो विच मसाला आय पुट. हे काय होतं निखिल, हे काय होतं? काय हे काय पद्धत होती तुझी टाकायची, सांग मला. निखिल मी मारेल ना तुला आता धरून. शिस्तीत टाक चल. सगळे अख्खे मसाले टाकायचे असतात. तू बघा नाटक केलं आणि पडला ना बाहेर तर बघ तुला भेटेल. निखिल तेल आहे तिकडे. दे दे, आपण हातच भाजू दे. दे दे दे, नाही तू देच दे ना. नाटक लावलं त्याने. आता बाकी अजून बेलीफ बाकी आहे बघ. क्लोव्ह बेलीफ बाकी आहे. जिरं पण घे. मिरची घे 3. कसली फुलं ग मॉम? तिथे हे करायचंय, गटारी करायची तिथे दीप अमावस्या. काय वस्त्र आहेत ना, वस्त्र हा एक 2 महिन्या आहे का ना वस्तू तिथे बनलेले आहेत मग. जिरा मी टाकलं हा निखिल. 2 मिनिट्स मॉम. हे कसलं तरी करत नाही ना वास आहे. पत्ता दो हे घे, एक टाक. पुढे मिरची. मी असंच टाकतो डायरेक्ट. मिरची आणि मीठ घे, 2 चमच मीठ टाक. तेल टाकायचं आपल्याकडे. ते मागे ते ब्लॅक डब्बा शिजवायला ठेवलं. चिकन मी मागे शिजवायला ठेवलंय. भात इथे झालं की ही भात टाकायचंय निखिल. हे भात भिजवून ठेवलंय मी. ओके. आणि हे मॅरिनेशन आता ऑलरेडी झालेले आहे. ते मी तुझं जेवायला बसशील ते मी करते. त्याच्या आधी तुला जा जिमला जा. आता तुला बाबूचं हे नाही कर बघायचंय. बघायचंय ना मला. बघायचे. आता ही बोलते बिर्याणीने खूप मस्ती केली आहे, त्यामुळे तिला आपण दम देऊया. एवढा असा दम दे ना तिला. खूप मस्ती करते ग ती आज सकाळपासून. मग मी 5 मिनिटं थांबशील का? तिला दम दे आता. निखिल मम्मीचा एवढा भारी वास आला अक्षता. ते बघ बिर्याणी काय सांगू. वास चिकन शिजली असेल. शिजली किती आहे. शिजली साक्षी. छान केली असत पण. काय आणि अक्षता मम्मी हे बंद करते. दम देण्यामध्ये हुशार आहे. ती सगळ्यांना दम देते. हो बघा बघा बघा, अजून पण मला पण चल दम लवकर देते. आण. निखिल यार असं नाही करायचं. मला पण दम देते बघा. अशी एक छोटीशी पूजा मांडली अन्वितसाठी. दीप अमावस्या आहे. सो आजच्या दिवशी दिवाणी लहान मुलांचं औक्षण करायचं असतं. तुमच्या घरात कोण असतील लहान मुलं तर त्यांचं पण औक्षण करा. चला मम्मी सगळे दिवे लावते आता. दगू स्टार कुठे इकडे पण आहे मम्मी. हे लोक हे दिवे पेटवतायत. मम्मी इकडे दिवे पेटवायचे असते आजच्या दिवशी. झालं. हे बघ इथे पण आहे. दीप अमावस्या साजरी करायची असते आज. चल चल पकवलं. चल खूप जास्त हे केलं. दिसतच नाही. ते करता येते, खेचता येते ग ते ना. हो ठीक. किती निखिल इथे घे. इथे घे, इथे घे साईडला या. तेल आहे का जरा. मम्मी दिव्याचा तेल जो आहे तो आहे आता. खूप तूप ठेवतेस मम्मी. घे पटापट पटापट. पहिला तोच दिवा पेटवायला पाहिजे होता. हो ना, माझी चुकी झाली. ते इथे माझ्याकडे ते काढून दे. हात चटका. गाणं लाव ना टीव्हीला गाणं. ना क्लाउडला पण घ्या माझ्या. क्लाउड इथे बसा बच्चा. माझे 3 पोरं एकत्र बसली आहेत. मम्मी तिघांचा पण कर. हा एकदम व्यवस्थित. काय मम्मी मी तर सरळ पण घे. क्लाउडला पण घे ना. अन्वित बघू दे तिथेच. मम्मी माझ्या क्लाउडला पण कर. क्लाउडू हो क्लाउडू पण आमचा. दम देते बिर्याणीला. दम म्हणजे तुम्ही ते समजू नका, जे ती मला देते तो वाला दम नाही. तो दम वेगळा असतो. बिर्याणीला पण दम देते. मी काजू नाही केलं. ठीक आहे. सगळ्यांना दम देते. माहितीये मला आवडतो. बरिस्ता पण त्याच्यावर गार्निश केलं. आणि बरिस्तानी गार्निश केलंय हे. अशी बिर्याणी आमची रेडी झाली. आता फक्त थोडासा दम दिला की झालं. जास्त दम देऊ नको अक्षर दिल्यानंतर ती घाबरेल. टाकू. बिर्याणी बनली.
अमोल क्रीम टाकली आहे. हाव इट लुक्स निखिल. नाही जास्त ग्रेव्ही झाली का? छान आहे. खूप लाईट झाली. मस्त झालंय एकदम एकदम भारी बनलंय. चिकन टिक्का आणि मलाई टिक्का. तर मंडळी असं बनलेलं आहे आमचं गटारी. आज कमीच बनले तसं. तर मी किती काय बनवते बोल कसं लागते या मॅ खुशखुशीत आहे एकदम सॉफ्टी. मम्मी कसं आहे कुठलं खाल्लंस? तू छान आहे एकच शब्द बोल. निनी हाव इट इज. मस्त एकदम मस्त. घरात अख्खा दूर झाली. मम्मीला सर्व करते. निखिल जरा खालती गेला आहे काहीतरी कामासाठी. तर आता आम्ही हे खातो आणि मस्त एन्जॉय करतो. उद्यापासून श्रावण सुरूच होते. तसं तर आमचं पोट पूर्णच भरलेलं आहे ओनली विथ द स्टार्टर्स. पण आता टेस्ट तर करणं आहे आणि बिर्याणी तर दिसतेच खूप सुंदर नो डाऊट. लेट्स सी. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते आता. कारण आता निखिल तर आहे ना निखिलला किती वाजतील यायला माहित नाही. बाय गुड नाईट एन्जॉय श्रावण.